सुमारे 2500 वर्षांपूर्वी भारतात एक राजकुमार होता ज्याचं नाव सिद्धार्थ गौतम होतं. त्याने आपलं राजमहल सोडून सत्याच्या शोधात प्रवास केला. गहन ध्यान आणि साधनेनं ते बुद्ध झाले, म्हणजेच जागृत झाले. त्यांची शिक्षण आजही आपल्याला करुणा, समजूतदारपणा आणि शांततेचा मार्ग दाखवती. त्यांचं शिकवलेलं मार्गदर्शन आजही तितकंच महत्त्वाचं आहे जितकं ते 2500 वर्षांपूर्वी होतं. चला महात्मा बुद्धांच्या जीवनाचा आणि त्यांच्या अमूल्य शिकवणींचा अभ्यास करू आणि त्यांना आपल्या जीवनात समाविष्ट करूया. अनेक वर्षांपूर्वी एका सुंदर गावात देवदत्त नावाचा एक माणूस राहत होता. गावातले सर्व लोक आनंदी होते, पण देवदत्त नेहमी दुःखी आणि चिंताग्रस्त असायचा. तो मेहनती होता, परंतु त्याच्या अंतःकरणात नेहमी दुःख आणि वेदना असायची. तो दररोज कामाला जायचा, पण त्याच्या मनात एक विचित्र अस्वस्थता असायची. त्याला समजत नव्हतं की त्याच्या जीवनात एवढ्या समस्या का आहेत. एक दिवस गावाच्या चौकात मोठी गर्दी झाली होती. सगळे लोक खूप उत्साही होते. देवदत्तने ऐकलं की गावात एक महान संत बुद्ध येत आहे. सगळे गावकरी खूप आनंदी होते आणि त्यांना अपेक्षा होती की बुद्धांकडून काहीतरी नवीन शिकायला मिळेल. देवदत्तही खूप उत्सुक झाला. त्यानं विचार केला की कदाचित बुद्धांना भेटल्यावर त्याचं दुःख कशामुळे आहे हे त्याला समजेल. देवदत्त लवकर काम आटोपून बुद्धांना भेटण्यासाठी निघाला. रस्त्यावर तो विचार करत होता की बुद्धांना काय विचारावं आणि आपल्या समस्यांचं उत्तर कसं मिळवावं. देवदत्त जेव्हा बुद्धांच्या जवळ पोहोचला तेव्हा त्यानं पाहिलं की बुद्ध एका मोठ्या झाडाखाली बसले होते आणि त्यांच्या आसपास लोक बसले होते. बुद्धांच्या शांततेमुळे देवदत्तला थोडा दिलासा मिळाला. बुद्धांनी देवदत्तकडे पाहिलं आणि स्मित करत विचारलं, काय झालं देवदत्ता, तू खूप चिंताग्रस्त दिसतोस. देवदत्तने नम्रतेने उत्तर दिलं, गुरुजी, मी नेहमी दुःखी आणि गोंधळलेला असतो. कृपया मला मदत करा आणि समजवा की माझ्या जीवनात एवढ्या अडचणी का आहेत. बुद्धांनी हसून सांगितलं, देवदत्ता, दुःख हा जीवनाचा एक भाग आहे, पण समज आणि ज्ञानाच्या माध्यमातून आपण त्यावर मात करू शकतो. चल मी तुला एक गोष्ट सांगतो. खूप वर्षांपूर्वी एका गावात 6 आंधळे लोक राहत होते. ते नेहमीच नवीन गोष्टी जाणून घेण्यास उत्सुक असायचे. एके दिवशी त्यांनी ऐकले की त्यांच्या गावात एक हत्ती आला आहे. त्यांनी हत्ती कधीच पाहिला नव्हता. त्यांनी ठरवलं की हत्तीला स्पर्श करून जाणून घ्यायचं की तो खरोखर कसा दिसतो. सर्वजण हत्तीच्या जवळ पोहोचले आणि हत्तीच्या वेगवेगळ्या भागांना स्पर्श करू लागले. प्रत्येकाने हत्तीच्या एका वेगळ्या भागाला स्पर्श केला आणि आपापल्या पद्धतीने हत्ती कसा आहे हे सांगू लागले. पहिल्या अंध व्यक्तीनं हत्तीच्या शरीराच्या मोठ्या भागाला स्पर्श केला. त्यानं विचार केला आणि म्हटलं, हत्ती हा भिंतीसारखा आहे. दुसऱ्या अंध व्यक्तीनं हत्तीच्या सोंडेचा स्पर्श केला आणि म्हणाला, नाही, हत्ती तर सापासारखा आहे. तिसऱ्या व्यक्तीनं हत्तीच्या दातांना स्पर्श केला आणि म्हणाला, तुम्ही सगळे चुकीचं बोलता, हत्ती तर भाल्यासारखा आहे. चौथ्या व्यक्तीनं हत्तीच्या पायांना स्पर्श केला आणि म्हणाला, नाही, हत्ती तर झाडाच्या खोडासारखा आहे. पाचव्या व्यक्तीनं हत्तीच्या कानांना स्पर्श केला आणि म्हणाला, तुम्ही सगळे चुकीचे आहात, हत्ती तर पंखासारखा आहे. सहाव्या व्यक्तीनं हत्तीच्या शेपटीला स्पर्श केला आणि म्हणाला, नाही, हत्ती तर दोरीसारखा आहे. सर्व अंध व्यक्ती आपापल्या धारणांवर ठाम होते आणि एकमेकांच्या मतांना चुकीचे मानून वाद घालू लागले. प्रत्येकाला आपलीच धारणा खरी वाटत होती आणि इतरांची चूक वाटत होती. बुद्धांनी देवदत्तला सांगितले की आपल्याला सत्य समजण्यासाठी केवळ स्वतःच्या दृष्टिकोनावर अवलंबून न राहता इतरांच्या अनुभवांनाही समजून घ्यावे लागेल. बुद्ध पुढे म्हणाले, तुम्ही प्रत्येकजण फक्त सत्याचा एक छोटा भाग पाहता. पूर्ण समजून घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या दृष्टिकोनांचं एकत्रीकरण करावं लागेल आणि एकमेकांच्या अनुभवांना स्वीकारावं लागेल.
देवदत्तला समजलं की त्याचं दुःख त्याच्या अस्तित्वाचा फक्त एक भाग आहे. त्यानं जाणलं की व्यापक दृष्टिकोन ठेवून आणि ज्ञानाच्या शोधात शांतता आणि समज प्राप्त केली जाऊ शकते. देवदत्तने बुद्धांचे आभार मानले आणि म्हटलं, धन्यवाद महान गुरु. आता मला समजलं की माझं दुःख हे माझ्या प्रवासाचा फक्त एक भाग आहे. मी सर्व काही समजून घेण्याचा प्रयत्न करेन आणि शांती मिळवेन. नवीन दृष्टिकोनासह देवदत्तने आपल्या आव्हानांचा सामना धैर्याने आणि सहनशीलतेने केला. त्यानं आपल्या उणिवांना स्वीकारलं आणि प्रत्येक अनुभवातून शिकायला सुरुवात केली. हळूहळू देवदत्तच्या जीवनात सुधारणा होऊ लागली आणि तो अधिक आनंदी राहू लागला. आजही लागू होणारा संदेश. होय, तुम्ही योग्य ऐकलं. आजही आपण या गोष्टीपासून खूप काही शिकू शकतो आणि आपल्या जीवनात सुधारणा करू शकतो. बुद्धांनी या गोष्टीचा उपयोग करून सांगितलं की आपण सर्व आपल्या मर्यादित दृष्टिकोनावर आधारित वस्त्रांना समजतो. ही गोष्ट आपल्याला शिकवते की जेव्हा आपण सगळ्यांच्या दृष्टिकोनांचा समन्वय करतो तेव्हा आपल्याला सत्याच्या जवळ पोहोचण्याची संधी मिळते. ज्या जोडप्यांमध्ये मतभेद असतात किंवा ज्यांनी विभक्त जीवन निवडलं आहे त्यांनाही हे समजायला हवं की जर त्यांनी एकमेकांचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांचं नातं सुधारू शकतं. सडकेवरील भांडणं, जसं दोन गाड्या एकमेकांना धडकतात आणि लोक वाद घालू लागतात, त्यातही हेच लागू होतं. दोन्ही पक्ष आपापल्या दृष्टिकोनातून बरोबर असतात. पण जर त्यांनी एकमेकांचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न केला तर ते या परिस्थितीला शांततेने सोडवू शकतात. म्हणूनच रस्त्यावर धैर्य आणि समजूतदारपणे वागा आणि एकमेकांचा दृष्टिकोन समजण्याचा प्रयत्न करा. यामुळे ना केवळ भांडण टळतील तर एकमेकांमध्ये अधिक समजूत आणि आदर वाढेल. अशाच प्रकारे ऑफिसमध्ये मीटिंगच्या वेळी होणाऱ्या चर्चांमध्ये किंवा कुटुंबातील वादांमध्येही या गोष्टीचा उपयोग करता येतो. आपण सगळ्यांच्या धारणा एकत्र केल्या तर सत्याच्या जवळ पोहोचण्याची संधी मिळते. या गोष्टीने आपल्याला हे शिकवलं आहे की जीवनातील कोणत्याही परिस्थितीत दुसऱ्याचा दृष्टिकोन समजून घेणं किती महत्त्वाचं आहे. धैर्य आणि समजून घेण्याच्या मदतीने आपण आपल्या समस्या दूर करू शकतो आणि शांती प्रस्थापित करू शकतो. चला, आपण सर्वांनी या शिकवणीला आपल्या जीवनात अंगीकारूया आणि इतरांच्या दृष्टिकोनालाही मान्यता देऊया. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मौल्यवान प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत हा संदेश शेअर करा जेणेकरून त्यांनाही या शिकवणीचा फायदा होईल. आणि हो, अशाच आणखी सुंदर आणि विचारप्रवर्तक गोष्टींसाठी आमच्या SR परकारे YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या प्रेरणादायी प्रवासात. नमो बुद्धाय.